मोनिका आणि गणेश हे दोघे नवरा बायको होते. कांता ही गणेशची बहीण होती आणि त्याचे आई वडील आणि घरात 3 लहान मुलं होती. पवार कुटुंबीय सुखासमाधानाने आणि आनंदाने राहत होतं. पण एके दिवशी कांताचं असं काय बिनसलं की तिने मोनिकाला जीवेच मारलं. जाणून घेऊया आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ठिकाण आहे यवतमाळ जिल्हा. मोनिका नावाची एक 24 वर्षीय महिला होती, जिचं लग्न ती 18 वर्षाची होती आणि लगेच झालं. तिला समजून घेणारा प्रेमळ असा नवरा पण मिळाला. लग्न झाल्यावर लगेच त्यांना एक मुलगा झाला. त्यामुळे तिची फॅमिली खुश होती. तिच्या घरात आता ती, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा प्रवेश. सासू सासरे आणि गणेशची बहीण कांता तिच्या मुलीसह राहत होती. मोनिका ही एक साधारण कुटुंबात जन्मलेली हसरी, साधी आणि संस्कारक्षम मुलगी होती. तिचं वयाच्या 18व्या वर्षीच तिच्या घरच्यांच्या मर्जीने लग्न झालं होतं. त्या वयात संसाराचा विचारही तिने केला नव्हता. पण नियतीने तिच्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला होता. देवकृपेने तिला गणेश पवार हा एक सुसंस्कृत, प्रेमळ आणि समजूतदार माणूस तिला पती म्हणून मिळाला. मोनिकाच्या आयुष्यात सुख आणि समाधान होतं. त्यांच्या लग्नाला आता 6 वर्ष झाली होती आणि त्यांच्या संसारावर उमललेलं एक फूल म्हणजेच प्रतीक. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा प्रतीक म्हणजे घरातीलच सोडा पण गावातील सगळ्यांचा जीव की प्राण होता. मोनिकाचा संसार खूप सुखात चालला होता. ती एक आदर्श पत्नी, सून आणि आई बनली होती. गणेश आणि मोनिका दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघे एकमेकांना कायम समजून घेत. त्यांच्यात कधीच भांडणं होत नसत. आणि जेव्हा प्रतीक 5 वर्षाचा झाला तेव्हा त्या दोघांनी समजून उमजून अजून एका मुलासाठी प्लॅनिंग केलं. मधल्या काळात गणेशची बहीण कांता, जी स्वभावाने थोडीशी तापट होती, तिचं आणि तिच्या पतीचं पटत नसल्यामुळे ती तिच्या माहेरी म्हणजे गणेशकडे राहायला आली. तिला एक पोरगी होती, जिचा नुकताच जन्म झाला होता. पण मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीनं तिला नांदवायला मनाई केली होती. गणेश आणि तिच्या परिवारानं खूप वेळा तिच्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सर्व निष्फळ ठरलं आणि त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यामुळे कांता स्वतःच्याच विचारात आणि नैराश्यात असायची, पण ती सुद्धा तिच्या पोरीची नीट काळजी घेत होती आणि तिला वाढवत होती. घरातच दोन्ही लहान मुलं एकाच वयाची असल्यामुळे घरात दंगा असायचा आणि त्यामुळे मोनिकाचे सासू सासरे नातवांच्या गोतावळ्यात हरवून जायचे. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. सुखी परिवार होता, पण सर्व गोष्टी तेव्हा बदलायला लागल्या जेव्हा गणेश आणि मोनिकाने नवीन बाळाची न्यूज घरात दिली. वरवर सर्व काही व्यवस्थित होतं, पण कांताचे सूर काहीसे बदललेले होते. कांता आणि मोनिकामध्ये काही ना काही कारणाने खटके उडत होते. घरात जे कायम हसण्या खिदळण्याचे आवाज येत असायचे, त्याऐवजी मारण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. घरातील सर्वजण काहीतरी वेगळं वागणं अनुभवत होते. मोनिकाचे दिवस जसे जवळ येत होते, तसेच कांताचे वागणे प्रचंड चिडचिडीचे झाले. आणि एक दिवस घरात गोड बातमी आली. गणेश आणि मोनिकाला मुलगी झाली होती. दिसायला आखीव रेखीव अशी गोड मुलगी झाली होती. तिचा सारा परिवार आनंदात होता. घराचा चेहरा हसरा दिसत होता. पण कांता त्या आनंदापासून खूप दूर होती. काय चाललं होतं कांताच्या मनात? हा अजून प्रश्नच होता. मोनिकाला मुलगी झाल्यापासून तर मोनिका आणि कांता मध्ये दिवसातनं किमान 2दा तरी भांडणं व्हायचं. कांताचे आई वडील सुद्धा या गोष्टीला कंटाळले होते. पण एका बाजूला पोरगी आणि तिचा मोडलेला संसार, यामुळे ते तिला काहीच बोलत नव्हते. पण घरात नवीन बाळ आले, सर्वजण त्याचं कौतुक करायला लागले आणि कांताच्या पोरीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. आणि शेवटी एक दिवस कांताच्या रागाचा उद्रेक झाला आणि ती म्हणाली, आत्तापासून माझ्या पोरीकडे सगळे दुर्लक्ष करताय, हे काही बरोबर नाही. आता रोजच्या रोज घरात भांडणं होत होती. तिला आता वाटत होते की घरातील सर्वजण तिच्यावर आणि तिच्या पोरीवर कमी प्रेम करताय.
एक दिवस तिने शेवटी अत्यंत क्रूर निर्णय घेतला. पहाटेची वेळ होती. मोनिका बाथरूममधनं बाहेर पडत होती. कांता तिच्या पाठीमागून गेली आणि तिने तिच्या अंगावर गरम तेल ओतलं आणि बाथरूमच्या बाहेरून कडी लावून घेतली. मोनिकाने हे सर्व होताच हंबरडा फोडला. पण तिचं दुःख ऐकणारं कोणीच नव्हतं. तिचं शरीर जळत होतं आणि ती तळमळत होती. घरातल्या लोकांना काही वेळाने कळलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पण तिच्या जखमा गंभीर होत्या. मोनिकाच्या शरीरावर जखमांचे तीव्र ओरखडे दिसत होते. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तिचं आयुष्य आता वाचवणं अशक्य होतं. अखेर उपचारादरम्यानच मोनिकाने आपला अखेरचा श्वास घेतला आणि एका हसऱ्या मुलीचं आयुष्य एका अघोरी रागामुळे संपलं. तिच्या संसाराची सुंदर कथा एका क्रूर शेवटाने संपली होती. मोनिकाच्या मृत्यूनंतर घरातील वातावरण शांतच होतं. पण मनात सगळ्यांना एकच प्रश्न होता, हे कळलं कसं? मोनिकाने काही दिवस आधीच माहेरी फोन करून सांगितले की कांता तिला कशी छळत आहे. मोनिकाची काकू आशा राठोड हिने पोलिसात तक्रार दाखल केली आणि तिने स्पष्ट केलं की कांताच मोनिकाशी वागताना आडी असायची. तिला मोनिकाचं सुख सहन व्हायचं नाही. त्यामुळेच तिने आमच्या मुलीला संपवलं असेल. पोलिसांनी यावरून तपास सुरू केला. अगोदर कांताने खूप नाटके केली, रडली, बोंबाबोंब केली, पण पोलिसांपासून ती फार वेळ सत्य लपवून ठेवू शकली नाही. त्यांनी कांताला अटक केली, कारण कांताने गुन्हा कबूल केला आणि तिने सांगितलं की तिला तिच्या मुलीचे लाड कमी होतील या होण्याच्या भीतीनेच तिने हे क्रूर पाऊल उचललं. पोलिसांनी कांतावर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तिला तुरुंगात पाठवलं. घरात सर्वांनाच धक्का बसला. यामुळे कांताच्या मुलीवरून आईची सावली गेली आणि सोबत मोनिकाची 2 मुलं आईविना वाढतील. आणि एक तर नवजात शिशूच आहे हो. काही दोष नसताना आता बिना आईचे तिला जगावे लागणार होते. घरातील हे दृश्य बघून सर्वांना कीव येते की असुरेमुळे क्षणार्धात कसे होत्याचे नव्हते झाले. कांताने मोनिकाचा जीव घेतला, स्वतःचा जीव तुरुंगात पाठवला. पाठीमागे राहिलेल्या 3 जीवांचा काय दोष? मोनिकाच्या पतीचा म्हणजेच कांताच्या भावाचा काय गुन्हा? आणि सोबतच तिच्या आईवडिलांचा काय दोष? कधी कधी विचार येतो की खरंच कोणी गुन्हा करताना कसलाच विचार करत नाहीत का? आपल्यामुळे किती जीवांना त्रास होणार आहे याचा विचार तर करा. तुम्हाला काय वाटतं? काय असेल त्या पोरांचं भवितव्य? कोणतेही प्रश्न बोलून चालून सुटू शकत नाहीत का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.